रॉकी 11 फणस डोंगरी आपला एक्स्ट्रा प्लेयर लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. रॉकी 11 फणस डोंगरी या संघाकडून सलामीची जोडी येते. ओमकार हरपाल आणि त्याच्यासोबत असेल सूरज. ओमकार हरपाल रायगड प्रीमियर लीगमध्ये खूप सुरेख खेळ ज्याच्या माध्यमातून बघायला भेटला. रायगडचा रिषभ पंत पण ज्याला समजलं जातं तो ओमकार हरपाल आणि त्याच्यासोबत असेल सूरज. आणि तसेच गोलंदाजी मार्कवर असेल एक वेगवान गोलंदाज बोनकोडे 11 संघाचा, माफ करा, मोसिम बलोच इथे गोलंदाजी मार्कवर असेल. आणि बोनकोडे 11 संघाच्या जर मागच्या 2-3 टुर्नामेंटचा विचार केला तर स्वप्नील नाईक याची कमी मात्र बोनकोडे 11 संघाला काहीशी पडत होती. पण आज मात्र स्वप्नील नाईक याच्या संघामध्ये पुन्हा एकदा वापसी झाल्यामुळे नक्कीच गोलंदाजी बोनकोडे 11 संघाची नक्कीच त्या गोलंदाजीमध्ये भर पडेल. आणि आता पहिलं षटक घेऊन येतोय SN11 बोनकोडे या संघाकडून मोसिम बलोच. आणि आमचे पंच आम्हाला कळवताना येते सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मोसिन बलोच, माजिद बलोच याचे छोटे बंधू. पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे फायदा उचललाय आणि पहिल्या चेंडूवर इथे षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज ओमकार हरपाल. आणि ते षटकाराने खातं ओपन करतोय तो ओमकार हरपाल. अशा प्रकारे एक चेंडूच्या समाप्तीनंतर रॉकी 11 फणस डोंगरी या संघाची धावसंख्या होते ती 6 रन. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ओमकार हरपाल याच्या माध्यमातून. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. ऑफ साईडचा ऑफ स्टंप चेंडू थोडासा काहीसा खाली राहतोय आणि ते डॉट बॉल टाकतोय तो म्हणजे गोलंदाज मोसिन. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडूला समोर खेळून काढलाय आणि इथे काहीसं गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते जितेश राऊत याच्या माध्यमातून. चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार. अशा प्रकारे 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 10. सुंदर फलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी तो फलंदाज ओमकार हरपाल. चौथा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे रॉकी 11 फणस डोंगरी या संघाला धक्का क्रमांक पहिला लागतोय आणि एक धाकड फलंदाज ओमकार हरपाल इथे आपल्या संघासाठी 10 या धावसंख्येवर बाद होतोय. आणि सुंदर झेल म्हणावा लागेल तो क्षेत्ररक्षक जितेश राऊत याचा. आणि इथे कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी गोलंदाज मोसिन. आणि IPL मध्ये तुम्ही रूल बघितला असेल तर कोणताही फलंदाज झेलबाद असेल तर त्याच्या जागी नवीन फलंदाज तो स्ट्राईक एंडवर असेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑक्टोबर पासून या नियमाची अंमलबजावणी ICCच्या माध्यमातून देखील केली जाईल. ओमकार हरपाल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय फलंदाज नरेश. बघूया नरेश आपल्या संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करतोय. अजून देखील पहिल्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ येथे शिल्लक असेल. मोसिन क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल करत असताना पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन
आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्या स्थिरावली आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 10 या धावसंख्येवरती. आता पहिल्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी जोरकस मारला आहे चेंडू हवेमध्ये आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. षटकार. अशा प्रकारे नरेश याने देखील षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर रॉकी 11 फणस डोंगरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 1 गडी गमावल्यानंतर 16 रन. आता नवीन गोलंदाज येतोय SN11 बोनकोडे या संघाकडून स्वप्नील नाईक, एक वेगवान गोलंदाज नवी मुंबई क्रिकेट क्षेत्रातील जर बघितलं जातं स्वप्नील नाईक याच्याकडं. सूरज यासाठी पहिला चेंडू ब्लॉक होल सुंदररित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मोहन जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत सूरज देखील आपलं खातं इथं ओपन करतोय. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होती 17, 1 गडी बाद 17. सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो गोलंदाज स्वप्नील नाईक याच्या माध्यमातून दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. पुढचा चेंडू इथे मात्र ब्लॉक होल आणि इथे दांडी गोल होते ते फलंदाजाची आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो रॉकी 11 फणस डोंगरी या संघाला. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं स्वप्नील नाईक याची कमतरता कुठेतरी मागच्या 2-3 टुर्नामेंटमध्ये बोनकोड 11 संघाला पडत होती, पण आज मात्र स्वप्नील नाईक याच्या संघामध्ये समाविष्ट झाल्यामुळे आपला अनुभवाचा पूर्णपणे फायदा उचलतोय तो म्हणजे गोलंदाज स्वप्नील नाईक आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो रॉकी 11 फणस डोंगरी या संघाला. तर नवीन फलंदाज येतोय रॉकी 11 फणस डोंगरी या संघाकडून सुमित. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो स्वप्नील नाईक, एक वेगवान गोलंदाज आणि ते वेगवता आपली सिद्ध करत असताना या मॅचमध्ये. आणि बोनकोड 11 संघ आज मात्र आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना खूप सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला भेटतोय. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जितेश राऊत याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरेख असा झेल पकडला जातोय. अशा प्रकारे धक्का क्रमांक तिसरा लागतोय तो रॉकी 11 फणस डोंगरी या संघाला आणि सुमित इथे मात्र 0वर बाद होतोय आणि सुंदर झेल पकडतोय तो क्षेत्ररक्षक जितेश राऊत. या मॅच मधील दुसरा झेल जितेश राऊत याच्या माध्यमातून इथे पकडला जातोय आणि नवीन फलंदाज येतोय सुमित, याची जागा भरून काढण्यासाठी उदय. आणि स्वप्नील नाईक हा मात्र या मॅच मध्ये हॅट्रिक वर असेल. बघूया या स्पर्धेतील पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक पूर्ण करतोय का तो गोलंदाज स्वप्नील नाईक. या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ ते स्वप्नील नाईक याच्या माध्यमातून टाकण्यात आलाय आणि 3 चेंडूवर 2 गडी मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो गोलंदाज स्वप्नील नाईक. आणि स्वप्नील नाईक इथे देखील हॅट्रिक वर असेल. बघूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक या स्पर्धेच्या पहिल्याच मॅच मध्ये घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय का तो गोलंदाज स्वप्नील नाईक. आणि त्याला सामोरे जाईल उदय. आणि ते इथे चेंडूला सुंदररित्या खेळून काढलाय आणि या 1 धावाने इथे उदय आपलं खातं ओपन करतोय. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. आणि आता स्ट्रायकर येतो सूरज. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची एज घेते, चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. संघाची धावसंख्या होते 19. सुंदर गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी स्वप्नील नाईक. या षटकाचा जर विचार केला तर एकही मोठा फटका खेळण्यामध्ये अयशस्वी ठरत आहेत ते रॉकी 11 फणस डोंगरी या संघाचे दोन्ही फलंदाज आणि आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा उचलत असताना गोलंदाज स्वप्नील नाईक. यावेळेस पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डॉट. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय
आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 गडी गमावल्यानंतर 19. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये स्वप्नील नाईक याने धावा खर्च केल्या त्या मात्र 3 आणि गडी मिळवल्यात त्या म्हणजे 2. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यानंतर काहीसा बॅकफुटवर होता तो SN11 बोनकोडे हा संघ, पण या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिले ते आपल्या संघासाठी गोलंदाज स्वप्नील नाईक याने. आणि तिसरा षटक घेऊन होते तो गोलंदाज माजिद बलोच. एक हुकमी एक्का SN11 बोनकोडे या संघाचा कित्येक वर्ष आपल्या संघासाठी गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो एक योगदान देताना दिसतोय तोच गोलंदाज माजिद बलोच. बघूया या मॅचमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय सागरचंद. जोपर्यंत चेंडू अडवेल चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार आणि भरपूर वेळानंतर इथे मात्र चौकार बघायला भेटतोय तो फलंदाज उदय याच्या बॅटमधून. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. लॉस ऑन 4 विकेट्स. पहिल्या चेंडूवर इथे माजिद बलोच याचे चौकार मारून आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट करत असताना फलंदाज उदय. बघूया या चौकारचं प्रत्युत्तर कशा प्रकारे देतोय गोलंदाज माजिद बलोच आणि काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना गोलंदाज. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू यावेळी शॉर्ट पिच चेंडू. चेंडू काहीसा अतिरिक्त बाउन्स असल्यामुळे इथे आमचे पंच आम्हाला कळवत आहेत वाईड +1. अशा प्रकारे संघाच्या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25. आणि आमचे स्क्वेअर लेग पंच महेश रेड्डी सर 1 बाउन्सची ताकीद देत असताना गोलंदाज माजिद बलोच याला. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन माजिद. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडते नो मॅन्स लँडमध्ये. जोपर्यंत माजिद बलोच चेंडू अडवेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा धावून कंप्लीट करतात. अशा प्रकारे या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 27. लॉस ऑन 4 विकेट्स. आणि कुठेतरी चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो फलंदाज उदय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि विघ्नेश याचा सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. आणि उदय इथे स्ट्राईक रोटेट करतोय आणि प्रथमच आता स्ट्रायकर एंडला येतोय तो फलंदाज सूरज. सूरज याचा विचार केला तर ॲज अ ओपनर म्हणजे या मॅचमध्ये खेळण्यासाठी आला होता सूरज, पण अजूनपर्यंत एकही मोठा फटका सूरज याच्या माध्यमातून बघायला भेटला नाही. बघूया आणि इथे बॅकफुटवर जाऊन पुल केलाय रोहित शर्मा. स्टायलिश चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार आणि सूरज याच्या बॅटमधून पहिला षटकार येतोय. आणि अशा प्रकारे या 6ने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 33. लॉस ऑन 4 विकेट्स. आणि माजिद बलोच याच्यावरती हल्ला चढवला जातोय तो सूरज आणि उदय याच्या माध्यमातून. 3 बॉल झाले 3 बॉल. माफ करा 4 चेंडूचा इथं खेळ समाप्त झालाय. आणि ते पुन्हा एकदा डॉट बॉल. अशा प्रकारे 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या झाली ती इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट बॉल. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ
इथे समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रॉकी 11 फणस डोंगरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. 4 गडी गमावल्यानंतर पहिल्या 4 चेंडूचा जर विचार केला तर पूर्णपणे दडपणाखाली होता तो गोलंदाज माजिद ध्वज, पण मागच्या 2 चेंडूवर इथे पूर्णपणे कमबॅक करतोय आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचतोय. आता 4थं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज SN11 बोनकुडे या संघाकडून. गोलंदाज मोहन दीक्षित, एक उंचपुरा गोलंदाज, चांगला गोलंदाज म्हणावा लागेल तो SN11 बोनकुडे या संघाचा. मागच्या 2-3 वर्षात जर विचार केला तर सागर चंद आणि मोहन दीक्षित या दोन्ही गोलंदाजांनी खूप प्रभावशाली गोलंदाजी केली ती आपल्या संघासाठी. बघूया या मॅचमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो गोलंदाज मोहन. काल देखील झालेल्या ऐरोली येथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला पहिला सामना जिंकवण्यामध्ये खूप मोलाचा वाटा ज्या गोलंदाजाने दिला तोच गोलंदाज मोहन. आज बघूया आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर लागते आणि क्षेत्ररक्षक अभिजित महापदी ते चेंडू अडवतोय. 1 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 35. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू, पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची एज लागते, चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 36. सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज मोहन आपल्या संघासाठी. आपल्या उंचीचा पूर्णपणे फायदा उचलत असताना अजून देखील 4थ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. फलंदाज सूरज याचा विचार केला तर ओपनिंग साठी आला होता या मॅचमध्ये. एक षटकार ज्याच्या माध्यमातून इथे बघायला भेटले तोच फलंदाज सूरज. तिसरा चेंडू 4थ्या षटकातील, पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि ते सुंदर झेल म्हणावा लागेल तो यष्टीरक्षक अभिजित महापदी याच्या माध्यमातून. अशा प्रकारे धक्का क्रमांक 5वा लागतोय तो रॉकी 11 फणस डोंगरी या संघाला. सूरज इथे बाद होतोय आणि सूरज याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज मितेश. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची फलंदाजी करतोय. उर्वरित अजूनपर्यंत 9 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. बघूया 9 चेंडूमध्ये कितवर मोठी फलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरतायत ते रॉकी 11 फणस डोंगरी या संघाचे दोन्ही फलंदाज उदय आणि मितेश. इथे पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी, एक बाउन्सर म्हणावं लागेल ते गोलंदाज मोहन दीक्षित याच्या माध्यमातून. फलंदाजाला चेंडू काहीच समजला नाही आणि ते पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षक स्वप्नील नाईक याच्या हातामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत इथं मितेश देखील आपल्या या 2 धावाने आपलं धावफलक संघाचा पुढे नेतोय. या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 38. अजून देखील 4थ्या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. या ओव्हरमध्ये सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी गोलंदाज मोहन. एकही मोठा फटका मोहन ज्याला मारण्यामध्ये अयशस्वी ठरतायत ते रॉकी 11 फणस डोंगरी संघाचे फलंदाज. शेवटचा चेंडू इथे स्लोअर 1. सुंदर गोलंदाजी, चेंज ऑफ द पेस ज्याला म्हणतात, गती परिवर्तन आणि ते डॉट बॉल. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर रॉकी 11 फणस डोंगरी या संघाची धावसंख्या झाली ती 36. लॉस ऑन 5 विकेट्स, माफ करा 38 लॉस ऑन 5 विकेट्स. आता बघूया SN11 बोनकुडे या संघाकडून शेवटचं षटक कोणता गोलंदाज घेऊन होते आणि शेवटचं षटक घेऊन होते तो गोलंदाज सागर चंद. सागर चंद
आणि त्याच्या समोर असेल तो एक चांगला फलंदाज उदय, तो या मॅचमध्ये सुरेख कामगिरी करतोय तो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा काहीसा संगम फारसा चांगला होत नाही. विघ्नेश जोपर्यंत चेंडू वाढवेल अशा प्रकारे या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40, 5 गडी गमावल्यानंतर. आणि या मॅचमध्ये एके हाती किल्ला लढवताना दिसतोय तो आपल्या संघासाठी फलंदाज उदय. 5व्या षटकातील आता दुसरा चेंडू घेऊन सागर टू उदय. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि ते डॉट बॉल. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 16 धावा खर्च केल्यानंतर मागच्या 3 षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून देत आहेत आपल्या संघासाठी SN11 बोनकोडे संघाचे सर्वच्या सर्व गोलंदाज. इथे फुल टॉस, चेंडू लॉफ केलाय आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार. अशा प्रकारे या 4 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 44. अजून देखील शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि या 3 चेंडूवर जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील ते रॉकी इलेव्हन फणस डोंगरी या संघाचे फलंदाज. इथे स्लोअर 1 डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल. बुद्धिमत्ताची गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सागर चंद, स्लोअर 1 टाकतोय इथं आणि इथे चेंडू जातोय डॉट बॉल. आता मात्र समीकरण येऊन पोहोचले. उर्वरित शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. इथे पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट टाकतोय तो फलंदाज उदय याला आणि सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सागर. पहिल्या डावातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि इथे लगातार 3 चेंडू डॉट टाकतोय. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. 5 विकेट गमावल्यानंतर 44 धावा इथे उभारल्यात त्या म्हणजे रॉकी इलेव्हन फणस डोंगरी या संघाने आणि 45 धावसंघाचं आव्हान दिले ते SN11 बोनकोडे या संघाला. SN11 बोनकुडे या संघाकडून सलामीची जोडी येते. फलंदाज जितेश राऊत आणि नॉन स्ट्रायकर एंडला एक आक्रमक फलंदाज माजिद बलोच. काल ऐरोली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 105
धावसंख्येची ओपनिंग भागीदारी या दोन फलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आली. निकाल 73 धावसंख्येची एक विस्फोटक खेळी माजिद बलोच याच्या माध्यमातून करण्यात आली. तर आज बघूया आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना कशा प्रकारची फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. जर गोलंदाजाचा विचार केला तर सुंदररित्या गोलंदाजीचा नमुना पेश केला ते म्हणजे SN11 बोनकोडे या संघाच्या सर्वच्या सर्व गोलंदाज आहे. आता बघूया फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करतात. तर रॉकी 11 फणस डोंगरी या संघाकडून गोलंदाजी मार करत येतो गोलंदाज नरेश आणि त्याला सामोरे जायला तो जितेश राऊत. पहिला चेंडू जे सुंदर चेंडू अशा प्रकारे सुंदर फटका देखील म्हणावा लागेल आणि ते जितेश राऊत या एक धावाने आपलं स्ट्राईक रेट आणि आपलं संघाचा धावफलक ओपन करतोय. आणि आता प्रथम स्ट्रायकर एंडला येतोय तो फलंदाज माजिद बलोच. या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये असलेला फलंदाज माजिद बलोच काल पूर्णपणे आपल्या संघासाठी एक विस्फोटक खेळी ज्या फलंदाजाने केली तोच फलंदाज माजिद. आज बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट बॉल. चेंडू काहीसा खाली राहतोय. अशा प्रकारे डॉट बॉल येतोय तो गोलंदाज नरेश याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्थिरावली ती SN11 बोनकोडे या संघाची 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 रन. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू नरेश टू माजिद. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. चेंडू जातोय तो मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकामध्ये आणि सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकात. अशा प्रकारे माजिद बलोच याचं देखील अकाउंट ओपन होतोय आणि सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज नरेश. आतापर्यंत 4 चेंडू नरेश याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि 4ही चेंडूवर मोठे फटके मारण्यामध्ये अयशस्वी ठरत आहेत ते SN11 बोनकोडे या संघाचे दोन्ही फलंदाज. आता पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन नरेश त्याला सामोरे जाईल तो जितेश राऊत. यावेळेस चेंडू फ्लिक केलाय पण ग्राउंडची सीमा अमर्यादित असल्यामुळे चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे या डिक्लेअरने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. संघाची धावसंख्या होते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. माफ करा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. अजून देखील पहिल्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पाचवा चेंडू मोठा फटका जोरकस फटका. चेंडू जातो तो सीमारेषा पार षटकार आणि या डावातील जितेश राऊत याच्या बॅटमधून येतोय षटकार क्रमांक पहिला आणि या षटकाराने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 9. सुंदर फटका म्हणावा लागेल तो जितेश राऊत याचा. फक्त टायमिंग केला आणि चेंडू गेला तो सीमारेषा पार षटकार. शेवटचा चेंडू इथे पंच कळवत आहे तो व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. गुड लिव्ह म्हणावं लागेल ते फलंदाज जितेश राऊत याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल टाकतोय. अशा प्रकारे या 2 वाईडने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 11. अजून देखील पहिल्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि काहीसा दडपणाखाली दिसतोय तो गोलंदाज नरेश. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला पाठवलोय तो सीमारेषा पार षटकार आणि सुंदर फटका म्हणावा लागेल तो फलंदाज जितेश राऊत. या षटकाराने संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते ती एक षटकाराच्या मदतीने बिनबाद 17 रन. आणि यानंतर होणारा सामना कुमार 11 तुर्बे वर्सेस खुशी इंटरप्राइजेस कोटोली.
तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी लवकर समालोचक कक्षामध्ये या. सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल ते फलंदाज जितेश राऊत याची. आता दुसरा षटक घेऊन येतोय तो रॉकी 11 फणस डोंगरी या संघासाठी नवीन गोलंदाज मितेश आणि त्याला सामोरं जाईल तो फलंदाज माजिद. आणि त्या बुद्धिमत्ताचं क्रिकेट म्हणावं लागेल ते माजिद बलोच याच्या माध्यमातून. आणि ते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या धावून पोचते ती 19. एकही गडी अजूनपर्यंत बोनकोडे 11 या संघाच्या माध्यमातून इथे गमावला गेला नाही. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ते आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाज जितेश राऊत आणि माजिद बलोच याच्या माध्यमातून दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते आणि चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अशा प्रकारे धक्का क्रमांक पहिला लागतोय तो SN 11 बोनकोडे या संघाला. आणि इथे माजिद बलोच इथे बाद होतोय. माजिद बलोच बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी SN 11 बोनकोडे या संघाकडून एक यंगस्टर विनीत दळवी याला इथे प्रमोट केलं जात आहे. बघूया या संधीचा कितपर फायदा उचलतोय तो फलंदाज विनीत. यावेळी सुंदर चेंडू आणि ते डॉट बॉल टाकतोय तो गोलंदाज मितेश. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षक चेतन याच्या माध्यमातून या 1 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या धावून पोचली ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर माजिद बलोच सारखा एक मोठा हादरा लागलाय तो SN 11 बोनकोडे या संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 20. अजून देखील दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आणि या मॅच मध्ये सुंदर फलंदाजी करतोय तो फलंदाज जितेश राऊत. आणि ते डॉट बॉल सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल ते गोलंदाज मितेश याची. आणि जर या मॅच मध्ये रॉकी 11 फणस डोंगरी या संघाला जर आपलं वर्चस्व गाजवायचं असेल तर लवकरात लवकर जितेश राऊत त्याची विकेट मिळवणे शक्य असेल. पण इथे पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन पुल केलाय चेंडू हवेमध्ये. आणि ते सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बघूया अजून देखील पंचांचा इशारा येणे इथे बाकी असेल. या चेंडूवर इथे 3 धावा मिळतात. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर SN 11 बोनकोडे या संघाची धावसंख्या झाली ते 1 गडी गमावल्यानंतर 23 रन. तिसरं षटक घेऊन येतोय तो रॉकी 11 फणस डोंगरी या संघाकडून गोलंदाज उदय. आता समीकरण येऊन पोहोचले ते SN 11 बोनकोडे या संघाला 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता असेल. जर SN 11 बोनकोडे या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज उदय. फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी केली तोच फलंदाज उदय होता. पण आता बघूया गोलंदाजी करत असताना तोच गोलंदाज उदय कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ द प्लेस स्लोअर 1
इथे टाकण्यात आला आहे तो गोलंदाज उदय याच्या माध्यमातून, आणि इथे डॉट बॉल येतोय तो गोलंदाज उदय याच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज उदय. यावेळी पंच आमच्या इशारा देतात, नो बॉल, नो +1. अशा प्रकारे या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 25. आणि आता पुढचा चेंडू देखील फ्रीटचा असेल. बघूया या फ्रीटच्या चेंडूचा कितपर फायदा उचलण्यामध्ये यशस्वी ठरतो त्या फलंदाज जितेश. या मॅचमध्ये सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो फलंदाज जितेश. यावेळी स्लोवर फुलटॉस होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडतो त्या गॅपमध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक हर्ष चेंडू अडवेल तोपर्यंत इथं दोन्ही फलंदाज, माफ करायचे, सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षक हर्ष याचं. आणि ते रनआउटच्या स्वरूपात इथे जितेश राऊत इथे बाद होतोय. आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो SN11 बोनखोडे या संघाला. आणि सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षक हर्ष याच्या माध्यमातून. आणि जितेश राऊत इथे मात्र नाराज असेल. 2016 एशिया कप जो बांगलादेशमध्ये झाला होता तिथे देखील फ्रीटच्या चेंडूवर श्रीलंकाचा खेळाडू थिसारा परेरा इथे देखील रनआउटच्या स्वरूपात इथे देखील बाद झाला होता. आणि इथे देखील फ्रीटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात इथे देखील जितेश राऊत इथे देखील बाद होतोय. आणि आता जितेश राऊत याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज मोहसिन बलोच. चला, कुमार 11 तुर्बे आणि खुशी इंटरप्राइजेस गोटोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये या. कुमार 11 तुर्बे आणि खुशी इंटरप्राइजेस गोटोली. कुमार 11 तुर्बे संघाचा कर्णधार हेमंत पाटील आणि खुशी 11 इंटरप्राइजेस या संघाचा कर्णधार स्वराज मात्रे नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये या. आणि इथे व्हाईट बॉल येतोय तो गोलंदाज उदय याच्या माध्यमातून. या वाईटने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. यावेळी चेंडूला लॉफ केलाय. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवेल आणि इथे मिसफिल्ड म्हणावी लागेल ते क्षेत्ररक्षकाची. इथे या चौकाराने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 31. अजून देखील तिसऱ्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. आणि चौकाराने खातं ओपन करतो तो आपल्या संघासाठी फलंदाज मोहसिन. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मितेश इथे चेंडू अडवतोय आणि इथे 1 धावाने इथे स्ट्राईक रोटेट करतोय तो फलंदाज मोहसिन. आणि आता प्रथम स्ट्राईकला येतोय तो फलंदाज विनीत. विनीत याच्याकडनं खूप अपेक्षा असतील या मॅचमध्ये. विनीत याला या मॅचमध्ये संधी देण्यात आली आणि या संधीचं सोनं बघूया कशा प्रकारे करतोय तो फलंदाज विनीत. आणि इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो हवेमध्ये, चेंडू पडतोय नो मॅन्स लँडमध्ये. आणि अशा प्रकारे जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज इथे 3 धावा धावून कंप्लीट करतायत. आणि या 3 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती 35. लॉस ऑन 2 विकेट्स. आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. बघूया या षटकामध्ये मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी ठरतोय का फलंदाज मोहसिन. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ केलाय आणि चेंडू गेला तर पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 41. कुमार 11 तुर्बे संघाचा कर्णधार हेमंत पाटील इथे उपस्थित आहे. तर खुशी 11 इंटरप्राइजेस गोठवली या संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी लवकर लवकर समालोचक कक्षामध्ये या. आता समीकरण येऊन पोहोचले ते SN11 बोनखोडे या संघासाठी 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता असेल. फक्त औपचारिकताच नक्की या मॅचमध्ये पाहायला भेटेल. बघूया MS धोनी स्टायलिश षटकार मारून आपल्या संघाला या मॅचमध्ये विजय करून देतोय का तो फलंदाज विनीत. आणि नवीन गोलंदाज देतोय तो रॉकी 11 गोठोली, माफ करा रॉकी 11 फणस डोंगरी या संघाकडून गोलंदाज सूरज.
इथे स्लोअर वन होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडतोय तो नो मॅन्स लँडमध्ये आणि ते एकच धाव घेत असताना फलंदाज मोहसिन. कुशी 11 एंटरप्राइजेस गोटोली संघाचा कर्णधार स्वराज मात्रे इथे देखील उपस्थित आहे. तर या दोन संघामध्ये कुमार 11 तुर्बे आणि कुशी 11 एंटरप्राइजेस गोटोली या दोन संघामध्ये ते नाणेफेक केली जाईल आणि आमचे पंच इथे आम्हाला कळत आहेत वाईट +1. अशा प्रकारे या दोन धावांनी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या झाली ती 44. आता मात्र एक धावसंख्येची आवश्यकता असेल ती. इथे एक जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातं क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि इथे या एक धावाने बोनकोडे 11 संघ हा सामना विजयी होतोय. वेल प्लेड SN 11 बोनकोडे, हार्डलक रॉकी 11 फणस डोंगरी. चला कुमार 11 तुर्बे आणि कुशी एंटरप्राइजेस गोटोली या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल. आणि यानंतर जर समालोचन करतील तर व्हॉइस ऑफ कोपरी सचिन गिरी. हेलो हेलो चेक हेलो